मंडळी, लसूण पातईचा ठेचा बघतोय आपण. लसूण पात आहे ही बाजारात मिळते. छोट्या लसणी असलेली बघायची, खूप मोठ्या लसणी नको. आणि लसूण पात स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. आणि खालची जी लसणीला आलेली मुळं आहेत तर ती आपल्याला काढून टाकायची. तुम्ही बघा, तसं कोळी आहे लसूण पात, लसूण वेगळ्या केल्या आहेत आणि त्यांची मुळं जे आहेत ते काढलेली आहेत. चिरून घ्यायची ती छान. आणि अतिशय चविष्ट लागतो हा ठेचा. करून बघा नक्की. आणि आता सध्या थंडीच्या सीझन मध्ये ही लसूण पात वगैरे मुबलक प्रमाणात मिळते बाकीच्या सीझन पेक्षा. मी थोडंसं तेल घातलंय आणि त्याच्यात ह्या मिरच्या घातलेल्या आहेत. ह्या लवंगी मिरच्या नाही आहेत, त्याच्यामुळे खूप तिखट असा ठेचा नाही होणार, मीडियम आहेत ह्या तिखट. आपण एरवी पण लसूण वापरतो ठेच्याला. तर आता ही जी लसूण होती मी तीच घातली आणि ही चिरलेली पात, थोडंसं एक्स्ट्रा लसूण वरून एक 5-6 पाकळ्या सोललेला घातलेला आहे. आणि तुम्ही बघत असाल तर मीठ घातलंय की त्याच्यामुळे त्या मिरच्या छान वाफवल्यासारख्या जातात. थोडंसं पाणी किंचित सुटतं त्याला. आणि हा ठेचा टिकतो कारण आपण हा परतवून घेतलेला असतो. कच्चा ठेचा असेल तर त्याला बुरशी यायची शक्यता असते. कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं, थोडासा त्याचा जो तिखटपणा असतो तो पण कमी होतो. थोडा लिंबाचा रस पिळलाय की त्याच्यामुळे त्याचा रंग पण छान राहील आणि त्याला चव पण छान येते. आणि हा आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. खलबत्त्यात कुटल्यानंतर त्याचं टेस्ट खूप छान लागते. तर त्याच्यामुळे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटायचं आहे. थोडा थोडा करत कुटते मी. खूप एकदम असं घेऊ नका, नाही तर मग ते नीट छान सगळं ठेचलं जाणार नाही. आणि तुम्ही बघत असाल तर हा किती टेम्पटिंग लागतो. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, अगदी आमटी भाताबरोबर सुद्धा हा ठेचा छान लागतो. मध्ये मध्ये मी चमच्याने फिरवते जेणेकरून तो एकजीव होईल. तर हा ठेचा तुम्ही या थंडीमध्ये नक्की करून बघा. आणि आपल्या या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपला खमंग कट्टा बाय शिल्पा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या रेसिपीज सगळ्यांपर्यंत पोहोचतील. आणि दुसरं म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचे येणारे नवनवीन रेसिपीज तुम्हाला अगोदर त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि तुम्ही बघत, त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे दाणे वगैरे घातलेले नाहीयेत. हा प्युअर ठेचा आहे लसूण पातीचा. तेल पण याच्यामध्ये मी आधी काही मिक्स करत नाही कारण आपण तेलावरच परतवतो. आणि अशा प्रकारे आपला हा ठेचा तयार आहे. ही खलबत्ता विसळून त्याचं पाणी तुम्ही आमटी भाजीमध्ये घालू शकता. तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला आवडेल. तोंडाला जरा चव आणणारी अशी रेसिपी आहे. थंडीमध्ये छान वाटतं आपल्याला हे सगळं खायला. आणि थोडा थोडा करत तो कुटा. जर खलबत्ता खूप मोठा असेल तर तुम्ही ठीक आहे एका वेळेला ठेचलं तर, आणि ठेचूनच करा. मिक्सर मधनं फिरवून त्याची चव तशी तुम्हाला हवी त्या पद्धतीने लागणार नाही. पण तरीही माझ्या नोकरदार म्हणजे ज्या आहेत मैत्रिणी, त्यांना वेळ नसेल आणि कुटत बसायला एवढा अवधी नसेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला फक्त जरा दरदरीत असं करा. खूप गुळगुळीत करू नका. तर नक्की नक्की करून बघा आणि तुम्हाला हा ठेचा आवडेल. लसूण पातीच्या ठेच्याबरोबर तुम्ही त्याला फोडणी घालायची असेल, म्हणजे मी आता घातलेली नाही, मी ॲज इट इज ठेवलाय. पण तुम्हाला याला फोडणी घालायची असेल तर तुम्ही नॉर्मल हिंग, हळद आणि किंचित मोहरी, तर अशी फोडणी सुद्धा घालू शकता. तर हा आपला लसूण पातीचा ठेचा तयार आहे. कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही हा पातीचा ठेचा करता का आणि कुठल्या पद्धतीने करता. धन्यवाद.